पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज मी गेलो होतो दादरला चित्रपट पाहायला नाही, माझ्या आयुष्यातील पहिलं नाटक बघायला. खूपच भावनिक आणि सत्य परिस्थितीवर आधारित असं नाटक होतं. मनाला भिडणारं असं नाटक होतं. जीवनात अनेक प्रकारच्या वाटा निर्माण होतात, पण त्या वाटांमधून सत्याची वाट कशी निवडायची आणि स्वतःचा मार्ग कसा घडवायचा हे या नाटकातून प्रभावीपणे मांडण्यात आले आहे. तसेच हे नाटक प्रत्येक कोकणवासियाने आवर्जून पाहावे, विशेषतः कोकणातील प्रेक्षकांनी. या नाटकाचे अधिकाधिक प्रयोग रंगभूमीवर व्हावेत आणि कोकणच्या घराघरात ते पोहोचावेत हीच मनापासून इच्छा. संपूर्ण टीमला मनपूर्वक शुभेच्छा. तसेच या नाटकाचे थोडेसे क्षण मी माझ्या कॅमेऱ्यामध्ये कैद केले आहेत, प्रदर्शित करत आहे. तुम्हाला कसे वाटतात आणि तुम्ही ह्या व्हिडिओ बघून तुम्ही पुढच्या प्रयोगाला नक्कीच उपस्थित राहाल अशी मी अपेक्षा करतो. तसेच हे नाटक खूप सुंदर झाले. तुम्ही नक्कीच पुढचा प्रयोग आवर्जून पाहावा. धन्यवाद. आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. घर आहे की गार्डन? बाबा कुठे? बस इथे. बाबा 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 तुम्ही काय आलात? काय म्हणालीस? म्हणजे कधी आलात? तुमचे प्रीतीचे धागे जुळले ना तेव्हाच आलोय मी इथे. तिकडे नाही. मी आपला सहजच आलो इकडे. हो काय ते स्पष्ट बोला, म्हणजे मला तरी कळेल. मी ओंकार जगन्नाथ मुक्काम तुम्हा दोघींचा उपवास आहे का? नाही म्हणजे दोनच चहाचे कप आणि दोनच शिऱ्याचे डिश दिसल्या म्हणून विचारलं. हो, तुमचा हा मन मोकळेपणा स्वभाव आवडला आहे आम्हाला. हो ना. अरे आल्यापासून ना विनोदाचे चौकार मारत चाललंय. हो का? चौकार मध्ये मध्ये चटकार पण मारतो. बस नाहीतर विकेट आहे. सांगायचं तर भरपूर काय आहे, पण ऐकतोय कोण माझं? प्रत्येक जण आपापल्या मनाने वागतो, मग त्याची फळाशी भोगायला लागतात. झाला ना मित्र आयुष्य बरबाद. आता तुरुंगात खडी फोडत बसावं लागेल. दादा भाऊ, मनाला येईल तसं आणि वाटेल ते बोलू नका माझ्या मुलाबद्दल. मी खपवून घेणार नाही. मी वाटेल ते बोलत नाही. अगं या गावात अब्रू गेली तरी तोरा काय कमी नाही झाला तुमचा. काका, तुम्हाला कोणी सांगितलं आमची अब्रू गेली म्हणून? हा? आणि आमची अब्रू गेली जरी असेल तर तुम्हाला काही त्रास होतोय का? मग त्रास होतो म्हणून काय विचारते? तोंड वर करून तुझ्या मोठ्या मुलाच्या हातून जर हे भयंकर कृत्य घडलं असेल ना तर त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे. वा मग त्याला ना फाशीची शिक्षा झाली तरी हरकत नाही. वा वा, काय प्रेम आहे आईचं. काय प्रेम आहे. अगं तुमच्या मुलाची काय वाट लावायची नाही ती लावा, पण पहिल्यांदा आपल्या गावच्या जमिनीची वाट लावणे मला मोकळं करा. नाहीतर माझ्या मनाला येईल ना तो निर्णय घेईन मी. बघा मोबाईल येतो मी. दादा तावातच नसतो. राहुल साहेब कशी आहे? तब्येत पाणी झाली? ठीक आहे. मग तुमचा गावच्या जमिनीवर काय विचार केलाय का? हो विचार केलाय, पण मला थोडासा वेळ द्या. हो वेळ? किती वेळ? हो तिकडची आजूबाजू सगळी जागा विकली गेली आहे, फक्त तुमची जागा बाकी आहे. काय तो एवढा लवकर निर्णय घ्या. तुमचं म्हणणं बरोबर आहे हो, पण ती जागा माझी एकट्याची पण नाही ना. त्यात माझ्या त्या बारक्या भावाचा पण हिस्सा आहे. बोललोय त्याच्याकडे मी, बघू काय म्हणतो. तरी आपण आपले सत्कर्म करीत राहावे, कारण निर्लज्ज
तुमच्यासारख्याला सर्व गुणसंपन्न माणसाला भर रस्त्यात चापकाचे फटके दिले पाहिजेत, सोडून काढलं पाहिजे चांगलं. तुम्ही काही म्हणा मॅडम, पण जो माणूस शेजार धर्म पाळतो, शेजाऱ्यांना आपले समजून त्यांच्या सुखदुःखात सहभागी होऊन त्यांना मदत करतो, त्यांना जग कधीही चांगले म्हणत नाही याची कल्पना आहे मला. म्हणून मी अशा गोष्टींचे दुर्लक्ष करतो. राहणार नाही येतो मी. तुम्हाला नको मॅडम ना द्या. त्या क्षणांची मी आजवर इतकी आतुरतेने वाट पाहत होते. तो आणि त्याचा क्षण मी आज आपल्या कुटुंबात बघते. निघाला एक संकट निभावलं, पण दुसऱ्या संकटाची टांगती तलवार आहे ना. ओ बाबा, बाबा, त्याची तुम्ही मुळीच काळजी करू नका. तुमचं हे संकट मी माझा आयुष्याचा जोडीदार म्हणून वाजत गाजत घरी घेऊन जाणार आहे. अरे वा, ही जागा मला विकायची आहे. हे बघा काका, गावची जमीन आपल्याला विकता येणार नाही. हे तू मला सांगू नको. तुला सांगायचं जे काय बोलेल ना तो श्रीपाद. हे बघा काका, बाबा जरी गावची जमीन विकायची म्हटली ना तरी ती जमीन मी विकू देणार नाही. आता हे बोलू हा? सगळे झाले अरे ना तू बाकी आहे बोल बाबा. काका, परप्रांतीय लोक बाहेरून येऊन महाराष्ट्रातील विशेषतः कोकणातील जमिनीला मोठी किंमत देऊन विकत घेतात. का 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 तर कोकणातील नैसर्गिक सृष्टी सौंदर्य, कोकणातील शुद्ध हवामान, ऑर्गॅनिक ताजं अन्न मिळतं ना म्हणून. पण आपण काय करतो, आपण मात्र देवाने दिलेल्या या अनमोल साठ्याचा लाभ न घेता मुंबई पुणे सारख्या शहरात धाव घेतो. बरोबर बरोबर आहे तुझं. हा काय ठेवलंय त्या कोकणात, काय ठेवलंय? हा लाल माती, खडकाळ कातलाची जमीन, ना कसल्या कामाची शाश्वती, ना पोटभर अन्नाची. हो काका, याला कारणीभूत आपणच आहोत ना. हो, हजारोंच्या संख्येनं परप्रांतीय लोक इथे येतात आणि दोनदा चुकाचे खातात. कारण ती जी लोक कामं करतात ना, ती कामं आपल्याला करायला नको म्हणून अशी परिस्थिती आहे. हो, तू पण शिकलेला आहेस ना. हा? मग काय लागते आपल्या गावी राहायला? जा राहून दाखव तिकडे. काका, जाणारच आहे हो मी कोकणात. तू काय बोलणार आहेस की नाही? काय या दोघांना दिवस वकीलपत्र बोलायचं? अरे दादा, मुलं बोलतायत ना. हे बघ तू असं कर. कसं करू? त्यांच्या पाय पडू आणि निघून जाऊ का? तसं नाही म्हणत मी दादा. आपणच नाही तर माझ्या समस्त सर्व कोकणवासीने एक नम्रतेची विनंती आहे. पैशाच्या लालसेने आपली जमीन न विकता या कोकणातील तरुणांनी एकत्र येऊन या लाल मातीत आपली एक दिवस पूर्ण उघडे राहणार. आणि तशीच जर वेळ आली ना, 2 पैसे कमी मिळाले तरी चालते, पण आपली जमीन परप्रांतीयांना न विकला ते आपल्या माणसांनाच विकायची. बरोबर बाबा. तो कोकणी राम माणूस सांगून सांगून नवला कोकणचं महत्व. हो, त्या परप्रांतीय लोकांना कळलं, पण आपल्याला कळलं नाही. एकत्र येऊन आपल्याला आपल्याच गावातून हाकलल्याशिवाय राहणार नाही. आणि मग आपणच आपल्या गावात परप्रांतीय झालेलो असू. परप्रांतीय झालेलो असू. बरोबर आहे. आमची माती आपली शान, तिच्या रक्षणा देव उभा.